फूट आहे. चर्चा करण्याचा एक लक्षात घ्या, फरक नेत्यांमध्ये फूट आहे. हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे महाविकास आघाडीचा, आणि म्हणून महाविकास आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे पुढच्या काळामध्ये आपल्याला तपासून पाहावं लागणार. आता तुम्ही कार्यकर्त्यांवर न्यायचं आणि आमच्याकडे मात्र नेत्यांवरती न्यायचं. भाई जगताप नेते नाही, तुम्ही म्हणा आमचं काही म्हणणं नाही, आमची तयारी आहे, आम्ही म्हणायला तयार नाही. भाई जगताप नेते नाही आहेत असं सचिन सावंत जाहीर करावं, आमचं काही म्हणणं नाही त्याबद्दल. आमचं नेते नाही. तुमच्याकडे गणेश नाईकांना सांगा ना, गणेश नाईक नेते नाही आहेत का? अगदी 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 मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला भाई जगताप नेते असं म्हणा, भाई जगताप मी नेत्यांमधले वाद सांगतोय, त्यामुळे आमच्या दृष्टीने असा विषय नाही त्यामध्ये. केशवराव, उपमुख्यमंत्र्यांचे वाद चालू आहेत एकनाथ शिंदेच्या नावानं, तुम्ही दुस्वास करताय. तुम्ही जाऊन सगळी तुमची ट्रोल आर्मी त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लागलेली आहे. बिलकुल नाही. आम्हाला काही गणेश कळत नाही का? गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही वाद नाही. तो कार्यकर्ता स्तरावर काही असेल तर त्या गोष्टी होतील. इथे भाई जगताप खुलेपणाने सांगतायत की अशा पद्धतीने करावं, असं आमच्याकडे परिस्थितीच नाहीये. बरं, ठीक आहे. हा दुबेजींकडे जाऊयात. आमच्या पक्षामध्ये या आमच्या आघाडीमध्ये एक लोकशाही आहे. कोणताही नेता आपले विचार मांडू शकतात, याच्यामध्ये काही दोन मत नाही. आणि आज निवडणूक आली नाही आहे, निवडणूक जाहीर होऊ द्या, आम्ही बसू, आम्ही आमचे प्रश्न सोडू. आमच्यामध्ये भाजपचा काय विषय आहे? आमच्या घरामध्ये काय चाललंय आहे, म्हणजे बेगानी शादीमध्ये अब्दुल्ला दिवाना सारखा यांची काय स्थिती आहे भाई, आम्हाला कळत नाही. तुम्ही तुमचे गणेश नाईक, तुम्ही तुमचे मटके काय काय वादविवाद करता ते तुम्हाला दिसत नाही. आणि आमच्या पक्षामध्ये, आमच्या आघाडीमध्ये काय चाललंय हे तुम्हाला खूप दिसतात. असं चालतच नाही भाऊ. आणि मुंबईमध्ये आमच्या पक्षाने काय विकास केला आहे हे तुम्ही बार बार मुंबईकरांचा अपमान करू नका. मुंबईकरांना माहित आहे की मुंबईमध्ये ठाकरे आपली काय योगदान दिलं. आणि राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब एकत्र आल्यानंतर तुमच्या पोटामध्ये दुखायला लागलाय. जेव्हा तुम्हाला गरज होती हेच राजसाहेब ठाण्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रचार करत होते, तेव्हा राजसाहेब तुम्हाला खूप चांगला खूप चांगलं वाटत होते. आता राजसाहेब आमच्या सोबत आले तर तुमच्या पोटामध्ये दुखावं लागतं. चालत नाही. नक्कीच. मला असं वाटतं की हा विषय खूप न संपणारा असा आहे आणि आपल्याकडे खरंच वेळ कमी आहे. मी पुन्हा एकदा अविनाश अभ्यंकर यांच्याकडे जाते. एक शेवटचा प्रश्न विचारायला की एकंदरीतच आता ज्या पद्धतीने विधानं करण्यात आलेली आहेत काँग्रेसच्या वतीने, तर कुठेतरी जो मूळ मुद्दा मनसेचा आहे किंवा ज्या कारणामुळे ठाकरे बंधू एकत्र येताना दिसतायत, हे वगळता स्वबळाची भाषा करणं म्हणजे कुठेतरी आज पक्षांना अस्तित्व टिकवण्याची जास्त घाई आहे असं तुम्हाला वाटतंय का? बघा, आता मी सगळी चर्चा ऐकली. तुम्ही जर आतापर्यंतच्या दोन्ही बंधूंच्या भेटीगाठी बघितल्या असतील तर त्या संपूर्णपणे अराजकीय होता. आम्ही गेले 6-8 महिने तळागाळापर्यंत जाऊन आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक सगळेजण उत्तमरित्या संपूर्ण महाराष्ट्रात काम करतो आहोत. आणि आता डेफिनेटली जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत किंवा इतर ज्या निवडणुका आहेत त्या ऑलरेडी 7 ते 8 वर्ष, किंवा जर कॉर्पोरेशनच्या निवडणुका बघितल्या तर त्या ऑलरेडी 3 वर्षाहून जास्ती त्याला काळ गेलेला आहे. लोकांचे अनेक विषय आहेत, लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. एक गोष्ट मात्र नक्की की राजसाहेबांशिवाय मुंबई असो किंवा इतर कुठलीही महानगरपालिका, नगरपालिका, कुठलीही गोष्ट असो, राजसाहेब, मनसे आणि इंजिन शिवाय सत्ता कोणी स्थापन करू शकणार नाही. नंबर 1. आमची आतापर्यंतची भूमिका ही कारण स्वबळावरचीच आहे. कधी यश येतं, कधी अपयश येतं, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्याकडनं आतापर्यंत आमचं सर्वोच्च नेतृत्व कोणाकडेही गेलेलं नाहीये की आम्हाला तुमच्या बरोबर यायचंय किंवा तुम्ही आमच्या बरोबर या. आम्ही तुम्हाला एवढंच सांगू की एक गोष्ट नक्की की लोकांना दिसतंय, जनतेला दिसतंय की राजसाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेकरता, खुर्चीकरता ऍडजस्टमेंट केलेल्या नाहीयेत, कुठल्याही प्रकारे ते मॅनेज झालेले नाहीयेत. त्यामुळे आम्हाला तरी असं वाटतंय, एक सामान्य नागरिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून, की नक्कीच येणाऱ्या काळात उत्तम असं यश राजसाहेबांच्या मनसेला म्हणजे इंजिनला मिळालेलं असेल. बरोबर आहे. मला असं वाटतं की अविनाशजी, तुम्ही मनसेची आत्ताची भूमिका अगदी स्पष्टपणे कुठेतरी मांडलेली आहेत. आणि आज दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी तुम्ही वेळात वेळ काढून 4 जण इथे आलात आणि या विषयावरती चर्चा केलीत. ही चर्चा न संपणारी, आपण पुन्हा एकदा भेटूच, पण आज इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.